एकदा जोरदार डॉक्टर जगदीश सोनवणे यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि व्यासंगी अशा पद्धतीचं सहज बोलतो आहे अशा पद्धतीनं त्यांनी एका थोर महात्म्याच्या जीवन कार्यावर आणि त्याच्या महात्म्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. एक कवी असं म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. या भारताचा आधुनिक इतिहास ज्यांच्या कार्यकर्तृत्वानं खऱ्या अर्थानं घडला आणि आज आपण सगळे एक माणूस म्हणून जगण्यासाठी सक्षम झालेलो आहोत. त्यामागं अनेक महात्म्यांच्या, महापुरुषांच्या आणि महामानवांच्या त्यागाचं आणि समर्पणाचं योगदान आहे. या ठिकाणी आपण महाविद्यालयामध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त असा जयंती महोत्सव दरवर्षी साजरा करत असतो. तो याही वर्षी आपण घेतला आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आधुनिक भारताच्या जडणघडणीतलं जे काही योगदान आहे, स्थान आहे, त्याच्यावर खूप बारकाईनं वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आणि संदर्भ देत देत डॉक्टर जगदीश सोनवणे यांनी प्रकाश टाकला. एखाद्या विषयाचं आकलन जर चांगलं असेल तर मांडणी ही तितक्याच व्यापक पद्धतीनं होत असते. सर, डॉक्टर जगदीश सोनवणे हे याच दादा पाटील महाविद्यालयाचं प्रॉडक्ट आहे आणि या महाविद्यालयातून अनेक अनेक विद्वान, अनेक यशस्वी असे विद्यार्थी घडलेले आहेत. त्यातलं हे एक उदाहरण आहे. आम्ही खरं तर फार जुने मित्र आहोत. त्यांचा अभ्यास किती आहे, काय आहे, मला चांगलं माहीत आहे आणि प्रागतिक इतिहास परिषदेच्या माध्यमातून जे काम ते करतात तेही तितकंच मोलाचं आहे. या निमित्तानं त्यांना या ठिकाणी निमंत्रित करत असताना योग्य त्या विषयावर योग्य ती व्यक्ती यावी आणि बोलावं म्हणून आज आपण त्यांना बोलावलं. असे डॉक्टर जगदीश सोनवणे. त्यांच्याशी बोलत असताना केबिनमध्येही ते किती बोलू या महाविद्यालयाविषयी आणि किती नको असं त्यांना झालेलं. याही ठिकाणी मुख्य व्याख्यानात त्यांना 3-4 ठिकाणी मोह आवरला नाही आणि ते पुन्हा भरभरून बोलले. म्हणजे महाविद्यालयाविषयी असलेली त्यांची आस्था, श्रद्धा आणि निष्ठा जरी रयतमध्ये आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली नाही तरी ती तसूभरही कमी झालेली नाही. तीच खरं तर कर्मवीर बाबासाहेब पाटलांच्या विचारांची आणि या महात्म्यांच्या योगदानाची पुंजी आहे असं मला वाटतं. या निमित्तानं आमचे सर्व प्रमुख आहेत या ठिकाणी. विद्यार्थी मित्र हो, कुठलाही महात्मा किंवा महापुरुष किंवा महनीय व्यक्ती ही एका रात्री कधीच घडत नसते. ज्या महात्मा फुले यांना आपण 11 तारखेला अभिवादन केलं आणि आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत, याच्यामध्ये एक समान असा दुवा आहे. या महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील, धोंडो कर्वे असतील, धोंडो केशव कर्वे असतील, जर ह्या व्यक्ती लाभल्या नसत्या, ह्या व्यक्तींनी योग्य त्यावेळी ते काम केलं नसतं तर कदाचित मला असं वाटतं सरांच्या परिभाषेत जसं काही सांगितलेलं आहे की शूद्राती शूद्राहूनही अशी जी हीन वागणूक स्त्रियांना आणि बहुजनांना जी मिळत होती त्यातून आपण
बाहेर पडतो असतो की नाही हा एक संशोधनाचा आणि विचार करण्यासारखा विषय आहे. आज तुम्ही आम्ही जे काही समाजामध्ये सन्मानानं आणि उजळ माथ्यानं जगतो आहोत आणि वावरतो आहोत याच्या मागे अशा ह्या महनीय व्यक्तींचं फार मोठं योगदान आणि त्याग आहे, समर्पण आहे. की आपल्या पायाचे कातड्याचे जोडे जरी केले तरी त्यांचे उपकार आपल्यावरचे कधीच भेटणार नाही आहे. आणि म्हणून मी म्हटलं की असे महापुरुष किंवा महनीय व्यक्ती एकाएकी आणि एका रात्री कधीच घडत नसतात. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे एक समान धागा आणि समान दुवा आहे. की जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुल्यांना आपले गुरु मानत असले, त्यांच्या विचारांचा फार मोठा पगडा त्यांच्यावर जरी असला तरी काही त्यांच्या जीवनाच्या वाटेत आलेले समान दुवे आहेत की जे इथल्या सामाजिक जी वीण आहे, तुम्ही आम्ही ज्या समाजामध्ये राहत आहोत त्या समाजाची एक रचना आहे, या समाजाची एक जी सौष्ठव किंवा ज्याला आपण संहिता असं म्हणतो की ज्यात तुम्ही आम्ही वागतो आहोत, राहतो आहोत, बोलतो आहोत, त्यातल्या काही गोष्टींच्या जाळ्यात त्यांनी सोसलेल्या आहेत. आणि त्यामागे त्यांच्या जडणघडणीच्या मागे ते आहे. आणि ज्या वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने या ठिकाणी सोनवणे सरांनी काही ठिकाणी एक भाष्य केले की स्त्रियांना शूद्राहूनही अधिक हीनतेची वागणूक कशी दिली जात होती. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन आल्यानंतर देखील बडोद्याच्या संस्थानात नोकरी करत असताना अस्पृश्यतेची वागणूक कशी दिली जात होती ती वाचल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर ह्या सगळ्या जडणघडणी मागे आपल्या अवतीभोवती जे काही घडत असतं आणि जे अनुभव येत असतात ते अनुभव हे आपल्या जडणघडणीच्या मागे असतात. तुम्ही आम्ही जे काही घडत असतो आणि जे काही आपण विचार करत असतो त्याच्या मागे ते पूर्वानुभव असतात, नंबर 1. आणि नंबर 2, आपल्याला भेटणाऱ्या व्यक्ती असतील, आपल्या वाचनात आलेली पुस्तकं असतील, ही एक आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करत असतात. आणि या 2 महापुरुषांच्या जडणघडणी मागं असे काही समान धागे आणि समान दुवे आहेत. म्हणजे महात्मा फुल्यांच्या अनुषंगाने जे काही आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात की आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये सहभागी झालेले महात्मा फुले आणि त्या ठिकाणी त्यांना अस्पृश्यतेची मिळालेली वागणूक आणि केला गेलेला अपमान आणि त्यांना लागलेली ठेच आणि त्यातून इथलं सामाजिक वास्तव जे काही आहे त्या सामाजिक वास्तवाचं त्यांना आलेलं भान, हा अनुभव आणि आर्ट्स ऑफ द मॅन हे थॉमस पेनचं जे काही पुस्तक आहे जे त्यांच्या वाचनात आलं आणि त्याच्यातून त्याचे डोळे उघडले आणि इथल्या माणसांना माणसासारखं वागण्यासाठी आणि वागण्याचा अधिकार मिळावा यासाठी आपल्याला आपलं आयुष्य समर्पित करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी मग ज्ञानाची मशाल हातात घेतली. कारण ह्या सगळ्याच्या मागे एक आणि एकच गोष्ट आहे ती म्हणजे अज्ञान. आणि तिथूनच सुरू झाला ज्ञानाच्या प्रचार प्रसाराचा हा यज्ञ. त्याचबरोबरीनं कर्मवीर भाऊराव पाटलांवर जो प्रभाव आहे तोही त्याच विचारांचा आहे. राजर्षी शाहू महाराजांवर जो प्रभाव आहे तोही त्याच विचारांचा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधामध्ये किती सांगू आणि किती लोक असं सोनवणे सरांना झालं होतं आणि ते सांगत होते. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असतानाच, चौथीला असतानाच, 3री-4थीला काहीतरी असतील किंवा शाळेत असतानाच एक उदाहरण आठवलं की ते शाळेमध्ये आल्यानंतर जे काही मध्यान्ह समयी खाण्यासाठी आणलेला डबा किंवा भाकरी असायची आणि तिथल्या फळ्याच्या मागे ती ठेवलेली असायची आणि मग ती वर्गातली मुलं सांगायची. म्हणजे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुनसुनीत आहेत, हुशार आहेत, बुद्धिमान आहेत म्हणून त्यांना काही गणिताची उदाहरणं वगैरे सोडवण्यासाठी फळ्याकडं बोलावलं जायचं. त्यावेळी विद्यार्थी त्या ठिकाणचे विद्यार्थी त्यांना विरोध करायचे. का तर याचा जर फळ्याला हात लागला तर मागं ठेवलेले आमचे भाकरीचे डबे वगैरे जे आहेत किंवा आमचे डबे जे आहेत ते अपावन होतील. हा अस्पृश्य आहे. हे बालपणात त्यांना आलेला अनुभव. किंवा सुभेदार
रामजींविषयी ते सांगत होते की सुभेदार, त्यांचे वडील सुभेदारकी करत असताना, कोरेगावला सुभेदारकी करत असताना सुट्टीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भावंडांसह साताऱ्यात आलेले आहेत आणि साताऱ्यातून ते कोरेगावला जाण्यासाठी तिथल्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर जायला रस्ता म्हणजे गाडी नाही, काही नाही, आणि मग त्यांना एक गाडीवान भेटतो. चुनचुनी गोंडस बाळ पाहिल्यानंतर तो त्यांना गाडीत घेतो आणि रस्त्यानं जाताना त्याला त्याच्या त्या वस्तीच्या तिथं आठवतं की बोलता बोलता कळतं की हे रामजीची पोरं आहेत, ही अस्पृश्याची पोरं आहेत. त्याच्या लगेच वर्तनामध्ये बदल होतो, त्याच्या वागणुकीमध्ये बदल होतो आणि जाताना एका वस्तीजवळ थांबतो. तिथं तो तिथल्या साचलेल्या त्या डबक्याजवळ त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं इथं काय असेल हे करून घ्या, मी माझं जाऊन येतो वस्तीवर. त्या काळात आलेला अनुभव की लगेच याच्या क्रियाप्रतिक्रिया चेहऱ्यावरच्या कशा बदलल्या, वागणुकीत किती बदल झाला आणि तिथं त्यांच्या मनाला लागलेली ठेच. हे जे काही बालपणात त्यांनी घेतलेले अनुभव आहे ते आपण अस्पृश्य आहोत याची आपल्याला सातत्यानं जाणीव करून दिली जाते. माणूस म्हणून जन्माला आलेलो असलो तरी आपल्याला माणसासारखं वागवलं जात नाही आणि याच्या मागे मग जे तत्वज्ञान आहे, त्याच्या मागे जे काही विचारसरणी आहे, त्याच्या मागे मग जे काही वर्ण व्यवस्था आहे, त्याचे जे चटके त्या दोन महापुरुषांनी सोचलेले आहेत, बालपणातच सोचलेले आहेत आणि त्यातूनच मग मानवतेची लढाई सुरू झालेली आहे, माणुसकीच्या धर्माची लढाई सुरू झालेली आहे, माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे याच्यासाठीची लढाई सुरू झालेली आहे. आणि तिथून पुढचा सगळा संघर्ष, तिथून पुढचा सगळा प्रवास या ठिकाणी सरांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या पुढे मांडला. त्याचबरोबरीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगानं काल परवाच मी एक उदाहरण दिलं की या महाविद्यालयात आपण 14 तास अखंड वाचन हा काही उपक्रम घेत असतो. त्याच्या मागे अशी एक धाटणी आहे की 14 एप्रिल हे जरी त्यांचा जन्मदिवस असला, तो प्रतिकात्मक जरी असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा व्यासंग आणि विद्वत्ता असलेली माणसं या जगामध्ये फार हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे. त्यातलं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे सरांनी त्यांच्या वेगवेगळ्या कामाच्या अनुषंगानं खूप उदाहरणं दिली. मी आता त्याचा पुनरुच्चार करणार नाही. ते उत्तम अर्थतज्ञ कसे होते, उत्तम अँथ्रोपॉलॉजिस्ट कसे होते, उत्तम हिस्टॉरिकल अभ्यास त्यांचा कसा होता, राजकीय तत्ववेत्ते होते, लॉयर होते, आणखी काय काय आणि काय काय नाही. किती किती आणि किती असावं हे ज्ञान, किती किती असावी ही बुद्धिमत्ता. आणि ती काही अशी आपोआप वरून येत नसते, प्रयासानं येत असते. पण ह्या सगळ्या मागं चौथीला असताना किर्लोस्कर गुरुजींनी या चुनचुनीत मुलाच्या हुशारीवरून त्याला दिलेलं एक पुस्तक आहे. गौतम बुद्धाचं चरित्र आहे, छोटेखानी पुस्तक. आणि त्या पुस्तक वाचनातून त्यांना जी दृष्टी मिळालेली आहे. आणि म्हणून मी सांगितलं की प्रत्येकाच्या आयुष्याच्या परिवर्तनामागं, बदलामागं दोन गोष्टी असतात. एक, त्याला येणारे अनुभव, समाजामध्ये वावरत असताना, जगत असताना येणारे चांगले किंवा वाईट अनुभव हे त्या माणसाची दिशा काय ठरणार आहे ते सांगत असतात. आणि दोन, त्याच्या वाचनात येणारी पुस्तकं. आणि तिसरी बाब म्हणजे त्याला भेटणाऱ्या व्यक्ती. ह्या 3 बाबी अशा आहेत बाळांनो की त्या तुमच्या आयुष्याला एक दिशा देत असतात. तुम्ही आज ज्या वयोगटामध्ये आहात, एक ज्ञानार्जन करत आहात, ह्या माणसांना त्या काळामध्ये किती विपरीत परिस्थितीला सामोरं जावं लागलं असेल याची कल्पना तुम्हाला ह्या काही घटनांवरून आणि प्रसंगावरून आली असेल. की साधं ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा किती यातायात आहे. जगण्याचे तर प्रश्न खूपच भयान आहे. आणि मग ह्या अशा सगळ्या प्रक्रियेतून साकार झालेली ही व्यक्तिमत्व या देशाला, या समाजाला लाभली. म्हणून तुम्ही आम्ही आज किमान आतून जरी नसलो तरी वरकरणी का होईना माणसं म्हणून जगतो आहोत. माणसं म्हणून किमान आपण या ठिकाणी सन्मानानं वावरतो आहोत, ज्ञान ग्रहण करत आहोत. परंतु या माणसांनी केलेल्या योगदानाची जर आठवण आपण केली नाही, त्याची ऋण जर आपण ठेवले नाही तर ती फार मोठी प्रतारणा ठरणार आहे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर मला 1-2 बाबी मुद्दाम आठवल्या, त्या या ठिकाणी नमूद करायच्या आहेत. म्हणजे मागचा आठवडा जो आहे सगळ्या समस्त जगामध्ये एक गजब माजला. डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ कर जो काही आहे तो जाहीर केला, जगातल्या काही देशांवर तो लादला. आणि तिकडं त्याच्या विरोधामध्ये चीननं एक पाऊल उचललं आणि टेरिफ वॉर सुरू झाला. आणि मग आयात
शुल्कामध्ये होणारे बदल आणि त्याचा महागाईवर होणारा परिणाम याच्यावर खूप काही वृत्तपत्रांवरून रकानेच्या रकाने भरून आले आणि मग त्याला अमेरिकेत प्रचंड मोठा विरोध झाला, काही एक काळापुरती स्थगिती मिळाली वगैरे वगैरे वगैरे. हे तुम्ही किती वाचता मला माहित नाही, पण जगामध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. म्हणजे तुम्ही आम्ही सगळे असं म्हणतो की ठीक आहे, ज्ञान आहे, बुद्धिमत्ता आहे, वाचन आहे, व्यासन आहे, सगळं आहे. पण जसं आपण म्हणतो की युद्ध म्हणजे सैन्य हे पोटावर चालतं, शेवटी सगळे प्रश्न येऊन पोहोचतात ते पोटाजवळ. आणि सगळा काही लढा आणि यातायात असते मग कशासाठी, तर पोटासाठी. परत तिथं आपण येतो. आणि मग लक्षात घ्या की ज्यावेळी जगण्याचा जो प्रश्न अत्यंत गंभीर होता, उष्ट पाष्ट आणि फेकून दिलेलं खावं लागायचं आणि मग शिकणं आणि हे तर खूप दुराभास्त होतं. अशा काळामध्ये घडलेली ही व्यक्तिमत्व आहे. आज किमान आपण त्या सगळ्यातून बाहेर आलेलो जरी असलो तरी पुन्हा आपण पोटाच्या प्रश्नाजवळ आलेलोच आहोत. आणि मग कुठलाही देश प्रगत किती आहे, विकसित किती आहे, संपन्न किती आहे, हे त्या देशाच्या जीडीपी वरून ठरवलं जात असतं. सकल राष्ट्रीय जे काही उत्पन्न आहे त्याचं वर्षभरातलं त्यावरून ठरवलं जात असतं. आमचे काही अर्थशास्त्राचे अभ्यासक या ठिकाणी आहेत. आणि ते सकल उत्पन्न जे असतं ते आपल्या दरडोई उत्पन्नावर ठरवलं जात असतं. तुम्हाला आम्हाला जे काही प्रत्येकाला मिळणारं दरडोई उत्पन्न आहे त्याच्यावर ते ठरवलं जात असतं. त्याच्यावर तो देश किती संपन्न आहे असं म्हटलं जातं. आणि मग विकसित देश जे आहेत त्यांचं दरडोई उत्पन्न आणि आज भारताचं दरडोई उत्पन्न याच्यात प्रचंड मोठी तफावत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असताना त्यांनी जे काही संशोधन केलं त्याच्यावर आधारलेला एक शोध प्रबंध त्या ठिकाणी त्यांनी सादर केला, प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा, 1922च्या दरम्यान. आणि त्याचा ग्रंथ प्रकाशित झाला हा 1923 मध्ये. मला असं वाटतं की तो जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये अनेक प्रश्न म्हणजे अनेक उत्तर आहे की या भारतावर ब्रिटिशांची सत्ता असताना आपण म्हणतो की भारताची प्रचंड लूट केली, लंडन मध्ये सगळं लुटून नेलं वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला खूप काही सांगितलं जातं. जी काही धोरणं ठरवली जायची ती सगळी लंडन मधून ठरवली जात होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभ्यास केलेला होता की कुठल्याही देशामध्ये असणारी महागाई असेल की तिथला जो काही विनिमय असतो, व्यापार विनिमय असतो, त्यामध्ये वापरलं जाणारं जे काही एक चलन असतं त्याच्यावर असतो. आणि ब्रिटिश सरकारकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट केली जाते आहे या भारताची. इथला भारतीय सामान्य माणूस नागवला जातो आहे. आणि त्या अनुषंगानं संशोधन करून त्यांनी तो प्रबंध सादर केला होता आणि त्याचं पुस्तक साकार केलेलं. पुढे 1934 साली या ठिकाणी ब्रिटिशांनी एक पथक पाठवलेलं होतं. हिल्टन यंग नावाच्या अभ्यासकाला घेऊन एक कमिशन या ठिकाणी पाठवलेलं होतं की भारतातलं चलन व्यवहार जो आहे, विनिमय जो आहे तो ठरवायचा होता की ज्याच्यातून पुढे 35 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली. आणि आल्यानंतर मग इथले कोण कोण विद्वान आहेत, कोण कोण तज्ञ आहेत, म्हणजे सगळ्यांनाच निमंत्रण दिलेलं होतं. आणि ते कमिशन त्या त्या व्यक्तींशी बोलत होतं. बोलता 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 मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नंबर लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मांडणी त्यांच्या पुढे केली की तुमचं जे पाऊंड, आता त्यांचं पाऊंड आहे, मला वाटतं आता काय त्याचा दर आहे, इथला रुपया आणि तिथला पाऊंड याच्यामध्ये काय असेल, आमचे रोडगे सर सांगतील कदाचित. किती? 110. म्हणजे 110. 1 रुपयाची किंमत किती आहे? 110 रुपये आहे. असं आपला 1 रुपया आणि त्यांचा 110 रुपये आजचा दर. म्हणजे आज आपल्याला 10 रुपयाची बाटली पाण्याची इथं जी घ्यायची असते ती तिथं आपल्याला 1100 किती रुपयात घ्यावी लागेल? 1100 रुपयात घ्यावी लागेल. म्हणजे 10 रुपयाची पाण्याची बाटली आज लंडन मध्ये 1100 रुपयाला मिळते. घ्या आता तुम्ही. म्हणजे तुम्ही इथं जर 10 रुपये खिशात घालून गेलात लंडन मध्ये आता फिरायला म्हणून पिकनिकला, तर 10 रुपयात तुम्हाला तिथे एक चना पण येणार नाही. 110 रुपये खिशात असेल तर पाण्याची बाटली भेटेल तिथं. आणि इथं 110 रुपये 2 टाईमचं खाऊन आपण मस्तपैकी 2 बाटल्या पाणी पिऊ शकतो.
म्हणजे लक्षात घ्या, भारताच्या रुपयाची किंमत बाहेरच्या जगामध्ये ठरवली जात असताना लंडन मधलं पाऊंड असेल किंवा अमेरिकेतलं चलन आहे डॉलर, आणि मग ते देश कुठल्या टप्प्यावर आहे, आणि त्याही काळामध्ये हेच होतं लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगानं मग इथलं पतधोरण आणि ते सगळं ठरवण्यासाठी आलेलं हे कमिशन, आणि त्या कमिशनशी बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विसंगती सांगितली की कशा पद्धतीने इथल्या माणसांची लूट केली जाते आहे, इथल्या सामान्य गोरगरीब माणसांना कसं नागवलं जात आहे ब्रिटिश सरकारच्या या धोरणामुळे. हे सगळं ते मांडत होते आणि त्यांचे आकडेवारी फटाफट फेकत होते. त्यांचा तो स्टडी होता. आणि मग त्या कमिशनचे प्रमुख आहेत ते असं म्हटले की हे सगळं जे काही तुम्ही मांडता आहात ते अमुक अमुक अशा ग्रंथातलं आहे. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हटले की त्या ग्रंथाचा लेखक डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर म्हणजे मी तो आहे. आणि तिथं ते लोक आश्चर्यचकित झाले. मला हा किस्सा का सांगायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आर्थिक संपन्नतेचा अभ्यास करून त्या अनुषंगाने जे काही इथं स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे की जिचं सगळं कंट्रोल इथल्या अर्थव्यवस्थेवर आहे, त्याच्या स्थापनेच्या मागे त्यांचा अर्थशास्त्रातला प्रचंड गाढा अभ्यास कारणीभूत आहे. आणि त्यांचं ह्या क्षेत्रातलं हे जे काम आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही. मित्र, सरांनी या ठिकाणी केलेला उल्लेख अत्यंत बरोबर आहे की तिथली अर्थव्यवस्था आणि लोकांचं दरोडे उत्पन्न यावर त्यांची संपन्नता मोजली जाते किंवा तो देश जो आहे त्याची आर्थिक समृद्धी आणि श्रीमंती मोजली जाते. पण त्याच वेळी सामाजिक श्रीमंती सुद्धा फार महत्वाची असते, वैचारिक श्रीमंती देखील फार महत्वाची असते. केवळ आर्थिक श्रीमंती असून चालणार नाही. आमच्याकडे गाडी, घोडे, बंगले आणि सगळं जरी असलं तरी वैचारिक दृष्ट्या जर आम्ही कंगाल असू, सामाजिक दृष्ट्या जर आम्ही दरिद्री असू, तरी त्या तुमच्या गाडी, घोडे आणि बंगल्याला काहीच किंमत नाही. आणि म्हणून मग सामाजिक समतेचं जे काही तत्व आहे, सामाजिक न्यायाचं जे काही तत्व आहे, त्या तत्वासाठी या माणसानं संपूर्ण आयुष्य समर्पित केले. म्हणून त्यांना सामाजिक न्यायाचे प्रणेते असं आपण म्हणतो की आपण माणसं म्हणून जन्माला येताना सगळे हाडा माणसांचेच आहोत, सारखेच आहोत. तरी सुद्धा इथल्या वर्ण व्यवस्थेनं आणि पुरातन परंपरेनं याच्यामध्ये अनेक मोठी उतरंड तयार केलेली आहे. आणि मग सामाजिक न्यायाची जी भावना आहे ती निर्माण होणं आणि प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्यासाठी अधिकार प्राप्त व्हावे यासाठी घटना आलेली आहे. या सगळ्याच्या मुळाशी पुन्हा सरांनी स्त्रियांसाठी त्यांनी केलेलं योगदान जे आहे त्याच्यावर भाष्य केलं, फार मोठं भाष्य केलं. मग आधी हिंदू कोड बिलाच्या अनुषंगाने केलेली मांडणी असेल किंवा समान काम समान वेतनाच्या अनुषंगाने केलेली मांडणी असेल, प्रसूतीच्या समयेच्या रजेच्या अनुषंगाने केली, अनुभवातून त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. त्या संदर्भामध्ये आपल्या समाज व्यवस्थेमध्ये शूद्रांपेक्षाही हीन वागणूक, अतिशूद्र, ज्यांना महात्मा फुल्यांनी अतिशूद्र असं म्हटलेलं आहे, नुसतं शूद्र नव्हे, अतिशूद्र, त्या स्त्रिया. आणि आमच्या ह्या स्त्रियाच सामाजिक विषमता जर असेल, धार्मिक अंधश्रद्धा जर असेल, ह्या सगळ्याच्या मुळाशी मुळात स्त्रीच आहे. किती जाणीवपूर्वक आणि अत्यंत ज्याला आपण धूर्तपणानं या ठिकाणी ही सगळी रचना केलेली आहे की एकीकडे यत्र नाट्यस्तु पूजते रमते तत्र देवता असं म्हणायचं आणि तिला देवाऱ्यात येऊन बसवायचं, आणि त्याच वेळी न स्त्री स्वातंत्र्य अर्हती असं म्हणायचं आणि तिला पायाची दासी करायचं. ती स्वातंत्र्य देण्याच्या लायकीची नाही, शिक्षण तर खूप दूर आहे. हे कधी थापलं गेलं लक्षात घ्या, 2,500-3,000 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून सुरू झाली ही गोष्ट. किती जाणीवपूर्वक आणि बेमालूमपणाने हे झाले. त्याचं कारण असं आहे की स्त्री ह्या सगळ्यामध्ये एकदा बांधली आणि गुलाम केली, आपोआप समाज गुलाम व्हायला मदत होत असते. आज ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी आणि विशेषतः स्त्रियांच्या उद्धारासाठी समर्पित केलं, त्या महात्मा फुल्यांनी
यांनी स्थापन केलेल्या विडेवाड्याच्या समोरच एक फार मोठा यज्ञ दरवर्षी चालत असतो. लाखो स्त्रिया त्यामध्ये सहभागी असतात. किती काय विसंगती आहे, काय विनोद आहे, काय चेष्टा आहे. मला काय सांगायचं लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की स्त्री ह्या सगळ्या जातीय विषमता, अंधश्रद्धा, अज्ञान ह्या सगळ्याच्या मुळाशी मूळ स्त्री आहे. म्हणजे ते वेगळ्या अर्थानं असं बोलले आहे. तिला पापाची खाण असं म्हटलेलं आहे या व्यवस्थेत. एकदा तिला गुलाम केलेला समाज आपोआप गुलाम होत असतो. आणि तसंच आहे, तसंच आहे. आज भारताच्या बाहेरच्या व्यवस्थेमध्ये जाऊन आपण पाहिलं तर हा इतिहास जो आहे तो इतिहास एकीकडे आहे आणि दुसरीकडे आम्ही आहोत, समस्त स्त्री वर्ग आणि महिला. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठं योगदान त्या अनुषंगाने दिलं, ते स्त्रियांमध्ये सक्षमता यावी म्हणून, त्यांच्यात सामर्थ्य यावं म्हणून. आणि म्हणून मी म्हटलं की कुठलाही समाज, कुठलाही देश हा त्याही श्रीमंत समजला जातो किंवा तो आर्थिक संपन्न असून चालत नाही, भौतिक संपन्न असून चालत नाही, तो वैचारिक आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा संपन्न असणं आवश्यक आहे. पण ते नेमकं या व्यवस्थेनं नेहमी नाकारलेलं आहे. आणि मग या महापुरुषांनी, या महात्म्यांनी त्या संबंधामध्ये आयुष्यभर जो झगडा दिला, आयुष्यभर जो लढा दिला, आपला संपूर्ण व्यासंग, आपली संपूर्ण बुद्धिमत्ता, आपली सर्व विद्वत्ता त्याच्यासाठी समर्पित केली. त्यांच्या स्मृतींना वंदन करत असताना केवळ आपण जयंती आणि पुण्यतिथीच्याच निमित्तानं वंदन करून चालणार नाही. आपण प्रत्यक्षामध्ये हा विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण आजचा काळ हा अत्यंत भयावह आहे. दैवतिक सरांनी सांगितलं, इतिहासाचं विकृतीकरण नावाची गोष्ट जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, पण आम्हाला ती कळत नाही. विशेषतः त्याच्यावर येणारे बायोपिक्स जे आहेत ही फार मोठा धोक्याचा इशारा देणारे आहे. आणि आम्ही सगळे प्रचंड आहारी त्याच्या जाणार आहोत. मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये आम्ही आमच्या महाविद्यालयात जागतिक महिला दिन काहीतरी आणि त्यानिमित्तानं एक एकल महिलांचा सन्मान घेत होतो. सर्व महिला जमा होण्याच्या अगोदर एक वेळ खूप होता म्हणून या ठिकाणी चित्रपट लावला होता. आणि मला ते कळल्याबरोबर मी फोन केला की ताबडतोबीनं तो चित्रपट आत्ता बंद करा, नंतर स्वतंत्रपणानं दाखवा. का त्या चित्रपटाची थीम आणि त्याच्यामध्ये मांडलेलं आणि प्रत्यक्ष घेत असलेला कार्यक्रम याच्यामध्ये फार मोठा वैचारिक अंतर आहे. आणि जर त्या चित्रपट मध्येच बंद केला तर मुलांची सायकोलॉजी राहणार नाही पुढचा कार्यक्रम अटेंड करण्याची, आणि काय सांगितलं जातं त्याचं महत्व काय ते नाही कळणार. मी तो चित्रपट स्वतः पाहिलेला आहे. त्यातल्या काही शॉर्टला कट मारलेला आहे, ठीक आहे, सेन्सॉरनं. त्यातलं एक दृश्य काहीतरी कट केलं आहे लेझिम खेळतानाचं वगैरे असं मी ऐकतो. आणि ते दाखवलं असतं तर. म्हणजे किरण मानेंनी काल टाकलेली एक पोस्ट मी वाचली, अंगावर शहारा आला की उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना जर यांनी उद्या एखाद्या नृत्यामध्ये नृत्य करायला लावलं तर म्हणजे सांगू शकत नाही, हेही घडू शकतो उद्याच्या काळात. हे विकृतीकरण कसं होत आहे. आणि तरी सुद्धा आमच्यावर इतकी जादू चालली आहे त्या सगळ्या गोष्टीची, इतकी जादू आहे. खरा इतिहास लोकांनी विसरला पाहिजे आणि त्याच्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण आहे. आणि असं बोलल्यानंतर बोलेगा तो कान काटूंगा अशी परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. एकदा महापुरुषांना देव्हाऱ्यात नेऊन बसवलं की विषय संपला. दैवतीकरणाचा रोग आपल्याला प्राचीन काळापासून लागलेला आहे. दैवतीकरण, अरे ही माणसं म्हणून जन्माला आले. उद्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज हे श्रीकृष्णाचा 8वा अवतार होते असं ना कोणी म्हणू. सांगता येत नाही काय घडू शकेल. त्यांच्या अनुषंगाने काही चमत्कार कथा उद्या जर प्रसूत झाल्या तर, म्हणजे मी हे बोलत नाही, परवाच्या फेसबुक पोस्टवर त्या
मानेंनी जे काही मांडलं आहे की सांगता येत नाही उद्याच्या काळामध्ये त्यांच्या अनुषंगाने काही चमत्कार, या महापुरुषांच्या अनुषंगानं चमत्कार कथा सांगायला सुरुवात होती. महात्मा फुले यांनी मंत्र टाकला आणि पाणी वर आलं आणि ते पाणी अस्पृश्यांना दिलं. कथेत हे समावेश होऊ आणि आम्ही पण ते स्वीकारू. उद्या काय सांगता येत नाही, हे उद्या घडू शकतं. आणि दैवतीकरण नावाचा रोग आम्हाला लागलेला आहे. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा महात्मा फुले असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, कारण ह्या समस्त भारतामध्ये ही तीन अशी व्यक्तिमत्व आहे की ह्या 3 व्यक्तिमत्वांचा फक्त नावाचा उच्चार केला की समाज एकत्र येतो किंवा जागा होतो. आणि त्या व्यक्तिमत्वांचं खरं चरित्र जर लोकांच्या मेंदूतून पुसायचं असेल तर त्यांचं दैवतीकरण करावं. मग आम्ही जयंतीच्या दिवशी फक्त त्यांना हार घालतो, जयंतीच्या दिवशी आम्ही फक्त त्याला फुलं वाहतो, जयंतीच्या दिवशी आम्ही त्यांचा जय जयकार करतो, जयंतीच्या दिवशी आम्ही इतकं नाचतो की बस. हा धोका आहे, हा उद्याच्या काळातला फार मोठा धोका आहे. आणि म्हणून दैवतीकरण नावाचा जो पार्ट आहे तो पार्ट बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं जर जयंती साजरी करायची असेल तर मी जे काही बोललो होतो की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. बरं आपण त्यांच्या सारखे नाही होऊ शकत हे मला माहीत आहे, पण किमान त्यांच्या जीवन कार्याचा इतिहास समजून घेऊन, त्यांची चरित्र वाचून, ते कुठल्या परिस्थितीमध्ये ते घडले ते समजून घेऊन, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं अवलोकन करून आपण सजग होण्याची आता फार मोठी गरज आहे. सरांनी ज्या ब्राह्मणांची कसब सारख्या पुस्तकाचा उल्लेख या ठिकाणी केला, सरांनी गुलामगिरी नावाच्या पुस्तकाचा या ठिकाणी उल्लेख केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांचा या ठिकाणी उल्लेख केला. आम्ही ही पुस्तकं कधी वाचणार आहोत? काल आम्ही जाणीवपूर्वक 14 तास अखंड वाचनामध्ये सांगितलं की अशा पद्धतीची पुस्तकं मुलांच्या हातात द्या की ती पुस्तकं ह्या मुलांच्या आयुष्याला शिदोरी देतील. आणि मी मुद्दाम काल पाहिलं की खरोखर खूप चांगल्या पद्धतीची पुस्तकं ग्रंथपालांनी आणि आमच्या मराठी विषयाच्या शिक्षकांनी त्यांच्या हातात सोपवलेली पाहिली. पण आता त्यांनी ती किती वाचली, कारण या ठिकाणी आम्हाला हे जाणीवपूर्वक करावं लागतं. म्हणजे महम्मद जर डोंगरापर्यंत जात नसेल तर डोंगराने महम्मदापर्यंत जायचं असतं. घोडा जर पाण्याजवळ येत नसेल तर पाण्यानं घोड्याजवळ आता जायची वेळ आलेली आहे. आता पुस्तक वाच असं म्हणायचं सुद्धा चोरी झालेली आहे. मग आम्ही काय करतो, आता बळच पुस्तकच त्याच्यापर्यंत नेतो आहोत. कारण माहीत आहे तुमच्या उद्याच्या आयुष्याला जर दिशा देतील तर ती पुस्तकच देणार आहे. म्हणून आम्ही काल जाणीवपूर्वक हे केलं, पण नुसतं केलं नाही तर त्यांना टास्क दिलाय की जे वाचलं त्याच्यावर लिहून आणायचं. म्हणजे नुसतं वाचायचं नाही. माझ्या लहानपणी माझी आई मला मंदिरात येऊन बसवायची आणि पारायण चाललेलं असायचं, कंटाळा खूप असायचा आणि हातामध्ये मग कुठंतरी हरिविजय, पांडव प्रताप असं काहीतरी दिलेलं असायचं आणि पारायणाला बसवायची. मी तिच्या समाधानासाठी 1 पांचा, 2 पांचा, तिला फक्त वाचतोय पोरले भारी, 4 पानं वाचले सोडून दे, 5 पानं वाचले सोडून दे. ते भलं तिची भावना खूप चांगली आहे, पण मी तिला धोका देत होतो. आणि आयुष्यामध्ये जेव्हा मला ठेच लागली की नाही आपण आईला धोका दिला, ती तिच्या श्रद्धिक भावनेनं मला बसवत होती आणि मी तिच्या डोळ्यात धूळ फेकत होतो. 4 पानं वाच, 1 पान सोडून दे, 1 पान वाच, 5 पानं सोडून दे. मी धोका देत होतो आणि त्याच्यातून मी एक धडा घेतला की आता नाही. आणि मग पुस्तकाशी जी काही मैत्री झाली पुढं काय आणि त्या वाचनानंच आम्ही सुद्धा घडलेलो आहोत. या चरित्रांनी आम्हाला घडवलेलं आहे, मोठ्या माणसांच्या आत्मचरित्रांनी आम्हाला घडवलेलं आहे.
आणि तुम्हाला सुद्धा तेच घडवणार आहे. तुम्हाला रील्स घडवणार नाही मोबाईलवरची लक्षणं. तात्पुरती गंमत जम्मत म्हणून ठीक आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही फार बुडू नका बाळांनो. तुम्हाला घडवणार आहे ही चांगली चांगली पुस्तकच आणि असे महापुरुष महात्मे यांचं चरित्रच. तर आणि तर उद्याचा काळ उज्ज्वल आपल्या सर्वांच्या दृष्टीनं असणार आहे. मी पुन्हा एकदा त्या दोन्हीही महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणि सोनवणे सरांनी अत्यंत सूक्ष्मपणानं आणि विस्तारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानावर जो प्रकाशझोत टाकलेला आहे त्याबद्दल आणि आज जो काही प्रागतिक इतिहास संस्था महाराष्ट्र आणि महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्यामध्ये झालेला सामंजस्य करार जो आहे MOU, मी या ठिकाणी त्यांना आगाऊ निमंत्रण देतो की दरवर्षाची जी काही एक फार मोठी जशी अर्थशास्त्राची एक परिषद होत असते, जसं विचारवेल नावाचं एक संमेलन होत असतं, तशी एक इतिहास परिषद नावाची फार मोठी परिषद होत असते. त्यामध्ये भारतातले चांगले चांगले इतिहासाचे तज्ञ सहभागी होत असतात. ती परिषद या महाविद्यालयाच्या याच सभागृहाच्या दालनामध्ये आयोजित करण्याच्या अनुषंगानं मी आगाऊ विनंती करतो. आणि पुढच्या वर्षाचं हे अधिवेशन या ठिकाणी व्हावं अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.